आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर सकाळीच हळदीचं लेपन दिलं याला चौकटीला. त्याच्यानंतर रांगोळी काढली समोर, चौकटीच्या शेजारी पण रांगोळी काढली आणि इकडे पण असं महादेवाची जी पिंड आहे तर त्याची सुंदर अशी रांगोळी काढलेली. सोपी आहे, अगदी सहज आणि जास्त वेळ पण नाही लागत. माचीची जी काडी आहे, माचीस संपल्यानंतर जळाल्यानंतर त्यानं छान पानं येतात. तर या पद्धतीने पानं केले, थोडीशी आउटलाईन केली त्याला काळ्या रंगानं आणि त्याच्यानंतर जी पिंडीचा आकार आहे तो एका पानाच्या असा अर्ध्या भागावर देऊन घ्यायचा. याला काळा रंग लागणार आहे कारण पिंड काळ्या रंगाचीच असते. तर छान असा पिंडीचा आकार दिला. त्याचे जे मध्ये असतं तर ते पण करून घेतलं. त्याच्यानंतर थोडेफार जे रंग असतं ते फूल, त्याच्यावर पिंडीवर पण एक बेलाचं पान. या पद्धतीने अगदी सोपी आणि पटकन होणारी रांगोळी आहे. आणि श्रावण सोमवार म्हटल्यानंतर पिंडीची रांगोळी काढली की जरा चांगलं वाटतं. आता हे पानं हे एवढंच थोडंसं असं सुनं लागायला लागलं होतं. तर मग साईडला पण पानाचा आकार दिला आणि त्याच्यामध्ये पण रंग भरला. तर रांगोळी बघा उठून दिसायला लागली आणि ही चौकटीवर काढलेली. तर आता आली मी घरात आणि चालू होती माझी पूजेची तयारी. उपवास आहे तिघांना पण, त्याच्यामुळे स्वयंपाक काही करायची आवश्यकता नव्हती आज. आणि फराळाचं साबुदाणा वगैरे काही खात नाही, तर ते पण नाही करणार. फळच खात असते आम्ही, म्हणजे तिखट मीठ खात नसते याला श्रावण सोमवारला मी. आणि ताट घासायचं होतं पण भैया पावडरही नव्हती, पितांबरीही नव्हती, लिंबू पण नव्हतं. मग आली सासूबाईची आठवण. तर सासूबाई माझ्या या पद्धतीने घासत असतात तांब्या पितळाचं. आपलं लोणच्याची फोड घ्यायची एक आणि त्यानं घासायचं. त्यांचं तेच आहे, त्या कोणत्या प्रकारची पावडर लिंबू काहीच नाही वापरत. तर लोणचं आहे, लोणच्याची फोड घ्यायची आणि थोडंसं त्याने घासायचं. त्याच्यानंतर साबणानं किंवा लिक्विड आहे तर लिक्विडने त्याने घासून घेतलं. इतकं स्वच्छ निघतं आणि डाग पण पडत नाही याला. तर हे जुनं जे आहे, जुन्या काळामध्ये पावडर नाही आता काही नव्हत्या, मग त्या बाया या पद्धतीचा उपयोग त्यांचा नेहमी असायचा. तर ताट बघू शकता तुम्ही, खूप सुंदर निघतं आणि काय घरातलंच आहे. लोणचं तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. त्याच्यानंतर आली मी देवघरामध्ये. देवघरातला लाईट गेलेला होता, तो जसा लाईटिंगसारखा आहे तर तो गेला होता. त्याच्यानंतर मध्ये काही दिवस तो दुसरा मोठा लावला, पण तो असा एकदम खूप प्रकाश वेगळाच दिसत होता. त्याच्यानंतर लाईट आला, तो लाईट लावला देवाऱ्यामध्ये. तर ते वायर होतात त्याला थोडंसं टेप वगैरे लावले आणि नंतर केली मी पूजेची मांडणी. तर पूजेची मांडणी मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दाखवलेली आहेच. तर मागच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट आल्या होत्या मला की ताई महादेवाची पिंड बेलाच्या पानावर ठेवत जा. हे मला खरंच माहिती नव्हतं. आणि प्रत्येक गोष्ट आपण काही म्हणजे शिकलेली असतेच प्रत्येकानं असं नसतं. तर शिकतच आयुष्य पुढं जात असतं. तर त्या ताईंनी सांगितलं ते छान वाटलं. तर मी आज बेलाच्या पानावरच ठेवलेली आहे महादेवाची पिंड. त्याच्यानंतर बेलवात मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली मी ती फुलवातीची, आणि ही आहे ती असे दिव्यामध्ये लावायची. तर चांगलं सूत असं करून घ्यायचं, कापूस निवडून घेतला चांगला. त्याच्यानंतर चांगलं सूत करून घ्यायचं, म्हणजे असं खूप सारं दोन्ही हात असे जिथपर्यंत करता येईल तिथपर्यंत. कारण हे करायची आहे 11 वेड्याची. तर 11 वेड्याची करायची म्हणजे पूर्णच 11 वेड्याची करायची असं नाही. ते जानवं करतात पूर्ण 11 वेड्याचं, आणि ही बेलवात करतात तर अगोदर 4 वेडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर तिथून कट नाही करायची, तर तिथे अशी वातीचा आकार द्यायचा, ती साईडला ठेवायची. परत जिथून धागा परत सुरू होतो तिथूनच परत 4 वेडे करायचे आणि त्याच्यानंतर परत ती पण त्याच पद्धतीने अशी वातीचा आकार त्याला देऊन घ्यायचा. आता हे झाले 4 आणि 4 8 वेडे आणि त्याच्यानंतर परत द्यायचे 3. तर अशी 11 वेड्याची ही बेलवात तयार होते. तर बेलवातीचे पण 2 प्रकार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी जो फुलवातीचा आहे, फुलवात म्हणजे आरती वगैरे करतो आपण, तर त्याची दाखवली होती. म्हटलं चला या व्हिडिओमध्ये आता ही दाखवूया. तर मी पण हीच लावली. जानवं वस्त्र जे काही आहे ते सर्व अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं मी. तरी या पद्धतीने अशी ही बेलवात तयार होते. आता ही पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते, असं नाही की सगळ्यांची सारखीच असणार आहे असं नाही. थोडीफार मागे पुढे पद्धती होतातच. तर या पद्धतीने बेलवात ही कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मग आता करायची आहे पूजा. बघू शकता अशी बरोबर त्याला बेलाच्या 3 पानाचा आकार येतो. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे झाला, त्यांची पूजा करून घेतली आणि महादेवाची जे आहे पिंडीची ते पण अभिषेक वगैरे सगळं करून ती पण पूजा करून घेतली. गणपती बाप्पाला सुरुवातीलाच मान द्यावा लागतो आणि त्यांना ते आहेच, महत्त्वाचं आहे त्यांचं. त्याच्यामुळे सुरुवात
दिवा लावणे, गणपती बाप्पाचा जे आहे अभिषेक, पूजा, नैवेद्य ते सर्व करून घेणे. त्याच्यानंतर मग मूळ जी पूजेची मांडणी आहे ती सुरू होते. तर हे महादेवाची पिंड मी बेलाचं पान ठेवलं खाली आणि त्याच्यावर ठेवलेली आहे. तर त्याच्यानंतर त्याला जानवं वगैरे आणि मग घेतली मी पूर्ण पूजा करून. तर हा दिवा या पद्धतीने लावावा लागतो. तुपाचा लावला होता. पूजा वगैरे झाली. तर फुलं थोडेच वाहिले मी, कारण श्रेयाची पूजा बाकी होती अजून. तिने झाल्यानंतर मग थोडीफार सजावट होऊन जाते. आजची शिवामूठ तीळ होती, तर ती पण थोडीशी ओली करून घेतली. श्रेयाची पूजा कंप्लीट झाल्यानंतर मग आरती वगैरे सर्व करून घेतली. अजून रिचिल पाहिलं नाही. रिचीन पाहिलं की रिची लगे अंगावर येतो. मग जाय तिकडून बैस, पलीकडून त्या तिकडे पलीकडे बैस. आपलं घर आवडलं तिला. घर आवडलं पण घरात दुश्मनी मोठा. तिकडे बसा पलीकडे. हो झोप येत आहे. मग तशीच पडली इकडं की इकडे पडली की काय करायचं मग. रिची कसं माहिती अशी इकडून असे कलांडले की लगे खाली की हायच रिची तयार. चिमण्या आहे इथं. घरट आहे. चिमण्या कशा उडून राहिल्या. घरट्यात जाऊन नाही राहिल्या चिमण्या. पिल्लं आहे या घरट्यात. त्या इथंच आहे जागीच तिनाचं जाऊ इथं. म्हणून बसेल आहे श्रेया ती. दाखव नाही रिची मांजर. हां पाय हाय. कशाला जायचं. गेली पळून. रिचीला मांजर म्हटलं रिचीला मांजर म्हटलं की रिचीच्या अंगात आली. गेली आता रिची गेली. रिचीला काही सहन होत नाही. चिमणी सुद्धा घरात सहन होत नाही याला. माशी जर आली तर का हे होतं की काय करू तिला आणि काय नाही असं होतं रिचीला. ती येत नाही आता. मांजर जर डबल आली तर मग तिला सांभाळतो आम्ही आता. आणि तू जाय रिची. आहे रिची तू जाय. आम्ही ती मांजरीलाच सांभाळतो. स्टीलचं कुकर जर कोणी घेणार असेल अशा तर या पद्धतीचं घेऊ नका. हे जे आहे याच्यातून पूर्ण हे आता काही जास्त दिवस नाही झाले. याच्यावर तारीख पण असं 2019 मध्ये घेतलेलं आहे. 19च आहे वाटतं. नाही का 19च आहे. 8/11/19 मध्ये घेतलेलं आहे कुकर हे. तर हे पूर्ण याच्यातून असं फेस येतो. म्हणजे असं पाणी पण येतं कधी फेस पण येतो. हे पूर्ण आता याला काही इलाज नाही. हा या पद्धतीचं जर कुकर घ्या म्हणजे आता बऱ्याच जणांनी घेतलं पण असेल काही नाही. आणि काही जर घ्यायचं असेल तर हे असं घेऊच नका. पूर्ण प्लेनवालंच घ्या. हे काही कामी नाही कुकर आहे स्टीलचं. हे पूर्ण याच्यातून फेस येतो वर. या साईडनं नाही येत. इकडून इकडून पूर्ण येतो असं याच्यातून. डाळ घेतली तुरीची. बापड्या करायच्या आज. तर इडली पात्रात पण वाफवतात बऱ्याच जणी. पण मला वाफवलेले आवडतच नाही. काय माहिती याची वरणामध्ये शिजवलेल्याची चव वेगळीच लागते. आणि तसं जर वाफवले नुसतं उकडून जर घेतल्या. आता कधी कधी जास्त जर करायचे असले कोणी पाहुणे वगैरे आले आणि नुसते असं उकडून घेतलं की त्याची चव वेगळी लागते. आणि वरणात शिजवलेल्याची चव वेगळी लागते. त्याच्यामुळे मी वरणातच शिजवते. स्वयंपाक झाला तयार.
बाफड्या केल्या छान. मी रोडग्याचा व्हिडिओ टाकला होता तर तेव्हा बऱ्याच म्हणजे काही ताईंच्या कमेंट आल्या की ताई याला थोडंसं कट करून तळायला पाहिजे, तर त्याला रोडगे म्हणतात आणि या पद्धतीने करतात याला आमच्या इकडे बाफड्या म्हणतात. बाफड्या, बिट्ट्या, त्याला पण बिट्ट्या म्हणतात, वेगवेगळे नाव आहेत बरेच. तर स्वयंपाक कंप्लीट झाला, पण आज आता उपवास थोडासा काय माहिती लवकर सोडला जातो की नाही, कारण यांना जरा कामं आहेत. तर ते गेलेले बाहेर गावी गेले होते पहिले, आता परत तिथून येऊन शाळेमध्ये गेले, काहीतरी काम आहे त्यांना. तर छान अशा बाफड्या तयार झाल्या, गरम गरम चांगल्या लागतात. आणि बुलढाण्याला गेले होते हे, रस्त्यामध्ये छान अशा मोसंब्या आणल्या, खूप छान भेटतात बुलढाण्याच्या रस्त्यात, रोडवर असतात. तर भरपूर मोसंब्या आणल्या, मोसंब्या आवडत असल्या. आणि प्रसिद्ध आहे बुलढाण्याचा पेरू. पण जे अंगणामध्ये झाड होतं, अंगणामधल्या पेरूचं झाड होतं अंगणामध्ये, तर त्याचा पेरू खायची सवय जर ज्यांना लागलेली आहे ते विकतचा पेरू खायचा म्हटलं की कंटाळा येतो. तो असा तोडून लगेचच्या लगेच ताजाच्या ताजा खायला कच्चा खूप वेगळा लागायचा. आता लावलं झाड तर आता 2-3 वर्षात जास्त दिवस नाही लागत पेरू यायला. अगोदरचे लवकर आले होते, पण त्याला उधळी लागली, लिंबोणीच्या झाडाला पण उधळी लागली. आणि जास्तीत जास्त 9-10 वर्ष टिकतं कोणतंही झाड. हे बरेच लिंबोणीचं झाड तर मला वाटतं 15 वर्ष झाले होते त्याला, 15-16 वर्ष झाले. पेरूचंही तेव्हाच लावले, म्हणजे दोन्ही सोबतच लावले होते. तर भरपूर असे पेरू आणले, बुलढाण्याचा प्रसिद्ध पेरू असतो. तर आता काही दिवस खाल्ले जातील, पण वातावरणही चांगलं नाही. घरचा पेरू होता, त्या झाडाचा पेरू खाल्ला तर सर्दी होत नव्हती, डोकंही दुखत नव्हतं. सर्दी असली पेरू खाल्ला तरी काही होत नव्हतं. पण विकतच्या पेरूने थोडंसं वातावरण जर बदललं तर सर्दी वगैरे होती. त्याचं कारण काय आहे ते काही मला माहिती नाही, पण फरक आहे. झाडाचा पेरू जरा ताजा तोडून खाल्ला तर त्यानं सर्दीही होत नाही, कारण श्रेयाला पंकजला म्हणजे लहानपणापासून ते लहान होते तेव्हापासून पेरू आहे, लहानही होते. झाडाच्या खाली जायचं, पेरू तोडायचा, खायचा. सर्दी झाली नाही कधी, खोकलाही आला नाही, पेरूनं काहीच झालं नाही. विकतच्या पेरूनं थोडासा परिणाम होतो. तर भरपूर अशा मोसंब्या पण आणलेल्या आहेत. आता ह्या अगोदरचेही फळं आहे, आता फळं चांगले लागायला लागले. उन्हाळा सुरू होता तेव्हा काही फळं नव्हते चांगले लागत, आंबे चांगले होते. सोमवारचा आजचा उपवास आहे, तर सोमवारी मी तिखट मीठ असं फराळाचं नाही करत, तर फळं खाल्ली सकाळी. त्याच्यानंतर दही खाल्लं थोडंसं, बाकी नाही काही. फळं म्हणजे साबुदाणा वगैरे करत नाही सोमवाराला. अगोदर मी पण करायची, पण बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला की माहिती होत जातं कोणती पण गोष्ट. आता मागच्या सोमवारी जेव्हा व्हिडिओ टाकला होता मी सोमवारच्या पूजेचाच, तर एका ताईची कमेंट आलेली होती की ताई महादेवाची पिंड बेलावर ठेवा. तर ते मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं, पण त्यांनी जे सांगितलं ते मला आवडलं, त्याच्यामुळे मी आज त्या पद्धतीने बेलावर ठेवलेली आहे महादेवाची पिंड. नाहीतर बऱ्याच वेळा असं थोडंसं हे होतं की अगोदर तर कधी ठेवली नाही ना, आता कशी काय ठेवली. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असतेच असं नाही. व्हिडिओ टाकला, मी देवाचे व्हिडिओ टाकत नव्हते जास्त, की असं वाटायचं आपलं थोडंफार चुकलं किंवा पद्धती वेगवेगळ्या असतात, गैरसमज नको व्हायला. पण असं वाटतं की नाही टाकायला पाहिजे. टाकल्यानंतर आपल्याला पण माहिती होतं की नाही इथे हे नाही, अशी जर केलं तर चांगलं असतं. ते आवडलं मला, म्हणजे याचं बेलावर ठेवायची पिंड. आणि जी शिवामूठ वाहिलेली होती तर ती पण ओली करून व्हायला पाहिजे म्हणतात. तर थोडीफार ओली होतीच ती पाण्याने, पण तरी पण त्यांनी सांगितल्यानंतर ती पण मी ओली केली. तर पण हे बेलाचं जे आहे ते खूप आवडतं मला. तर हे मी आता अगोदर ठेवून देते. त्याच्यानंतर नैवेद्य, आणि नैवेद्य झाल्यानंतर उपवास आता पाहू काय होतं. तर त्यांनी तर सांगितलं की तुम्ही सोडून घ्या, त्यांना बराच वेळ होणार आहे. तर विचार चालू आहे काय करावं. ते जर आले समजा 5-10 मिनिटात, अजून दिवस आहे बराच. असं म्हणतात की सोमवारचा उपवास दिवस माळवायच्या अगोदर सोडायला पाहिजे. ते जर आले लवकर तर ते सोडतील, नाहीतर मग आम्ही दोघीजणी सोडून घेऊ. श्रेयाला पण उपवास आहे, तिला लागली भूक आता, बऱ्याच वेळची चालू आहे वाट पाहिलं. आणि भात केला तर असं वाटेल बऱ्याच जणी ना की किती मोठा केलेला आहे. तर रिचीला भात आणि दही खूप आवडतं, त्याच्यामुळे आज भात पण शिल्लक केला. तर तो नेहमी नाही खात, पण दही वगैरे असलं, भात साखर दही टाकून जर आपण प्लेटीमध्ये घेतलं की मग त्याला आवडतं. त्याला जर असं स्पेशल दही भात साखर सगळं एकत्र करून जर टाकलं त्याच्या भांड्यामध्ये तर तो खाणार नाही. आपण प्लेटीमध्ये घ्यायचं, त्याच्यानंतर एखादा चमचा खाल्ला की त्याला समजतं की नाही हे पण खाऊन राहिले, तेव्हाच तो खातो. तो पण लय शाय नाही. दिवा पाहिलं कसा झाला आज, एका साईडला चेपला.
पण तरी तेल बसलं तिच्यात. फुलांनी छान सजवलीच राहिलं. रंगोळी आज साधी साधीच काढलेली आहे. खा मग. घे खा घे खा. बघा कसं खायचं जीवाराला. आज भात शिल्लक केला ना मी. घे ना. हे घे. दही भात सगळं पहिलं एकच चमचा टाकणं लागतो, नाही तर खात नाही तो. हे घे. हां घे. हां आहे. खाऊन घे मागून फिरायला जाऊ ना. मी भरेल तुला. इतके नखरे असतात याचे खायचे. पेडिग्री अशी ठेवेल असते. भूक लागली की खातो पेडिग्री, पण हे बाकीचं खायचं म्हटलं की लय जीवार येतं याला. घे ना खाऊन. भात आज शिल्लक केला मी. हां तुला खायचं नाही. हां मी आवडलं तर मग मी आवडलं. मांजरेला देऊन टाक. याला फिरायला नेऊ नको आता. खाय बाळा खाय. फिरायला नेते मग ती. तुला पेढा देते मग मी पेढा. पेढा द्यायचा का? पेढा खायला तुला. घे खाऊन मग पटकन दे. घे खाऊन. घे खाऊन चल घे खाऊन. खाऊन घे. घे खाऊन. खाय ना खाय ना. घे ना घे ना घे ना घे. घे ना घे ना नको लाजू ना घे ना. आणि ज्या दिवशी केला नाही शिल्लक की त्या दिवशी आवडीने खात. मागच्या वेळेस मागच्या सोमवारीच नाही मागच्या सोमवारी तर भातच नव्हता केला. आता मागे कशाला तरी भात केला मी, आणि का असा जेवढा लागतो तेवढाच केला. तर या ना टाका म्हणा जाय आणखी टाका. आणि आज शिल्लक केला मी भात. घे ना रिजू खाऊन पटकन. पोळ्या पण शिल्लक केल्या की खात नाही. बरोबर नेमाच्या केल्या की तो खातो. हे गणित बरोबर रिचीचं हुशार आहे. रिची माझ्या आता नाही खाणारच नाहीच राहतो आज. तुला पेढा देत नाही ना मम्मी. आज मी भात शिल्लक करेल आहे. आज तो कसाच भात खात नाही. आवडलाय तर मी आवडली का बाहेरचे बाहेरचे मी आवडली. तो ठेवून दे. पप्पा जेवण करायला लागले की बरोबर तो तसा खाणारच नाही तो आता. ते जेवायला लागले कीच खाईन. त्यालाच खायचंच नाही. पण कसा रुसला रिची नाही खात. त्याला ते प्लेटीतला येते. ते पेढा खाऊन घेऊन राहिली. पेढा खाते ती आता. पेढा लय आवडतो रिचीला. पहा पेढ्याचं नाव काढलं कसं पळत जातं. तर आता उपवास वगैरे आम्ही दोघींनी सोडून घेतला. ते काही घरी आले नाही अजून. 7 वाजून राहिले पण ते आले नाही. मग दिवस माळवायची वाट पाहिली. म्हटलं उपवास दिवसभराचा केला आणि दिवस माळवायच्या अगोदरच सोडायला पाहिजे. परत पौष महिन्यातले रविवार दिवस माळवायच्या अगोदरच सोडायला पाहिजे. तर आम्ही दोघींनी सोडून घेतले. ते आता आल्यानंतर आता त्यांना ज्यांना ड्युटी आहे त्यांना इलाजच नसतो. आपण घरी आहे आपल्याला आहे आपण सोडून घ्यायचं. त्यांचा फोन आला होता की तुम्ही सोडून घ्या. सोडून घ्या. आम्ही आता दोघी जणींनी उपवास सोडला. दिवाबत्ती झाली सगळी. आणि आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ पण कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. कला का नाही ते हे कसं जातं पा. फक्त त्याला खाणच खातो. भात पण एकदम. आणि जे चालत नाही त्याला ते जास्त आवडतं. याला पेढा पुरणाची पोळी पण आवडते. पण पुरणाची पोळी खाल्ली त्याला सहन नाही होत. पाय हे जर सध्या नसला तर वास येतो त्याला बरोबर. टाक म्हणतो आणखी पाय आता ते टाक.